हाय गाईज, तुम्हाला माहितीच असेल माझं नाव काय, श्रेयाली मंगेश महाप्रे. तर आज मी शेतावरती आले. हे बघा, खाली पण एक शेत आहे, इथं पण एक शेत आहे, ते तुम्हाला आत्ता दाखवते. बघा, मला हा झारा खूप आवडतो. हा झारा आहे ना, इतका हे असतं ना, म्हणजे इतकं छान असतं ना, मला खूप आवडतो तो. हे बघा किती मस्त झाड आहे. मला झाडावर खूप वाटतं. हे बघा, तो आहे ना शिवनेरकीला, दिसलं का? तो फारसा बारीकसा आहे, पण दिसणार नाही लवकर, पण दिसतो. आणि तो बघा, तिथं सूर्य मावळतोय, ते दिसतच आहे. तसं आपले छत्रपती शिवाजी महाराज जन्मले, किती भारी ना, आमच्या घरच्या पाठीमागच. ते सर्व भरले ना पाणी, मला खूप आवडतं ते शेत. हे बघा, तुम्हाला दाखवते मग पाणी सुद्धा. हे बघा, पाणी सुद्धा आहे, दिसलं का? बरं, मला खूप आवडतं. मी चालले पाण्याच्या झाऱ्यामध्ये, फक्त मोबाईल नको भिजायला, काय खराब येईल. मस्त पाणी येईल, दिसलं पाणी खाते. मला लय आवडते. बघा, मी इथं झाकून पण ठेवते. हे मला झाकून पण ठेवलं मी. ओ, आता कसं सोडलं, किती भारी ना. हे बघा, म्हणजे आमच्याकडे आहे ना, हे नारळाचं, म्हणजे हे नारळाचं, हे कसलं काय, हां आंब्याचं, हे आंब्याचं. हे बघा इथं, हे आंब्याचं, हे आहे कसलं तरी, मला माहित नाही पुढचं. हे बघा, हे बघा, हे आलं, मला माहीतच नाही. चला आपण बघूया, अजून बरीचशी झाडे. हे शिवड्या मारतात चालत असते. हे बघा, हे एक आंब्याचं झाड याला खूप आंबे येत होते, पण आता काय म्हणजे बंद झाले. काहीतरी झालंय, पानं नको दिसत. हे बघा, हे ना बदामाचं झाड आहे, हे लिंबूचं, आणि अजून पुढं पण दाखवते. हे पण आंब्याचंच. इथं आम्ही एकदा घर तयार केलं होतं. इथं खाली बघा, इथं खाली तयार केलं होतं आम्ही घर. पुढं पण आहे. इथं हे डाळिंबाचं, हे आमचं डाळिंबाचं झाड. हे कसं झाड आहे बाई? हां, हे पण आंब्याचंच आहे. आंब्याचे झाडं आमच्याकडे खूप आहेत. तसं ते आमच्या शहरात आहे. इथं पण डाळिंबाचं आहे. डाळिंब, हे पण आंब्याचंच आहे का? हां, इथून पण आम्ही एकदा घर तयार केलं होतं, त्या इथलं काम चालू होतं. आणि तिकडचं नारळाचं आहे, आणि तिकडचं बदामाचं पण आहे. बघा, दिसलं का? आता मी तुम्हाला आमचा बंगला पण दाखवते. दिसलं का? हा बंगला आहे आमचा. तो जो बंगल्यावर दिसतो का, बंगला टाईप, तर हे बघा, आमचं तसं तिथे बंगला दिसला का? तो आणि तिथे शेजारी बघ, तिथं घर पण आहे, आणि त्याच्या बाजूला ऊस पण आहे. दिसलं का? तेच आमचं घर. छोटं वाटतं ते बघायला. हे बघायचं, डंबल ठेवले कोणीतरी, डंबलच जसं काय पण डंबलच ठेवले पण. हे पाण्याचं झाड मला खूप आवडतं. हा, तिकडची पण झाड राहील, थांबा तुम्हाला पळायचं शरीर एकदम फास्ट. पळायचं म्हटलं ना, नाही हो, तुम्ही म्हणलं पळलं का मला, तर तुम्ही रेकॉर्ड नाही केलं ना, चांगलं दिसतं. भागो मेरे से पहिले कोई नाही. आता हे कसलं झाड आहे मला माहीत नाही, त्यामुळे आता विषय क्लोज आहे. हे आलंय काही छोटंसं इथं उगवलेलं झाड आहे. याला का हां, लिंबाचं झाड आहे. इथं पण लिंबाचं झाड आहे. दिसलं का? हे पण लिंबाचं झाड आहे. हे ना, याला कोणतरी फळ उगवतो, फळ का फुल. हे बघा, याला लिंबे पण आलेले आहेत. लिंबे पण आले. काय मी लिंब घेणार,
आणि घरी मस्त तरच बनवलं. हे बघा हे मिडल म्हणजे माझ्या काकांचं मिडल आहे तिथे मधून. हे माझ्या अख्खं मोठ्या पप्पांचं आहे. ते पण ते घर दिसतं ना पिवळं पिवळं पिवळं. हो सॉरी मी तुम्हाला माझा बंगला दाखवला आमचा. सॉरी महाराज बोल. इकडून तो सरळ दिसते. इथून सरळ दिसतो. हे बघा हे जे पिवळं घर आहे ना तेच आहे माझ्या बापाचं घर. आणि हे जे शेत दाखवलं ना तुम्हाला हे सगळं आमचं आहे. इथून ते तिथपर्यंत. आणि आज मागं सुद्धा एक शेत आहे. त्याला ना थांबा तुम्हाला रस्ता दाखवते. तेव्हा तिथून सुरू होतो तो भाग आमचा भाग. ओ माय गॉड झाला पडलोच होते. भाग मेरे से पहिले पडले. हे बघा इथे काय एवढा डेंजरस रस्ता आहे ना. हे बघा हा दिसलं का तिथपर्यंत बघा तो रस्ता आहे ना. इथं काय आहे हे काय झाकण ठेवलं बरोबर. मला काय मस्त लिंबू आली होती ना मग आम्ही मज्जा केली थोडीशी. हे बघा आमची लिंबू तोडून आणली. चला आता आम्ही ठेवते ब्लॉग खतम करते. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर कमेंट करायचं असेल तर कमेंट सुद्धा करा. बाय बाय.